अच्छे दिन येणार असं सांगून केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सेनेच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील रास्त धान्य दुकानांकडे मात्र दुर्लक्ष केल्यामुळे कार्ड धारकात संताप व्यक्त करण्यात येत आहे। मागील सुमारे 6 महिन्यांपासून जिल्ह्यातील रेशन दुकानांवर धान्याचा खडखडाट असतानाही शासन आणि प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात धान्य पुरवठा व्हावा म्हणून जागोजागी रेशन दुकाने उघडण्यात आली आहेत, परंतु मागील 5 ते 6 महिन्यांपासून जिल्ह्याभरातील सुमारे 1 लाख APL शिधापत्रिका धारक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत। एकीकडे अच्छे दिनाच्या गोष्टी करणाऱ्या भाजप सेनावाल्यांचे सत्ता मिळाल्यानंतर मात्र गरिबांकडे दुर्लक्ष व्हावं ही बाब चिंतनीय आणि खेदजनक असल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त केली जाते। पूर्वी विविध सणांना तेल, कडधान्य, चहा पावडर इत्यादी साहित्य धान्याबरोबरच रेशन दुकानात उपलब्ध करून देण्यात यायचं, परंतु मागील काही वर्षांपासून गहू, तांदूळ आणि साखर वगळता हे सर्व साहित्य मिळण्याचं बंद झालंय। तसंच आहे तेही धान्य मिळेनासं झाल्यानं कार्ड धारकात संताप व्यक्त करण्यात येत आहे। धान्याप्रमाणेच रॉकेल साठाही अपुरा असल्यामुळे केंद्र आणि राज्य शासन नक्की जनतेसाठी आहे की नाही याचं नेते मंडळींनी वेळीच आत्मपरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे। नपेक्षा अच्छे दिनाऐवजी वाईट दिवस येण्यास वेळ लागणार नाही असं बोललं जाते। एकीकडे जनता जनार्दन बेकारी, महागाईने होरपळून निघालेली असतानाच गरिबांच्या तोंडचं धान्यही जर का शासन हिरावून घेणार असेल तर भविष्यात त्याची किंमत राज्यकर्त्यांना भोगावी लागेल याची नेते मंडळींनी योग्य वेळी नोंद घेणं फार गरजेचं आहे असं बोललं जाते। शासन लक्ष देत नसल्याने अखेर दुकानदारांनी बेमुदत दुकाने बंद ठेवून शासनाविरुद्ध एल्गार पुकारलाय। सर्वसामान्यांच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्या राज्यकर्त्यांनी गरिबांकडेच डोळे झाक करणं कितपत योग्य आहे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे।